नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी खास जी आर घेऊन आलेलो आहे ह्या व्हिडिओमध्ये अंतर्गत. तुमच्यासाठी जी आर आलेला आहे मित्रांनो. हा जो जी आर असणार आहे मित्रांनो, दूध अनुदान योजना याबद्दल हा जी आर जाहीर झालेला आहे मित्रांनो. या जी आर मध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे. बेसिकली हा जो जी आर आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं, जसं की 26 सप्टेंबर 2024 चा जी आर असणार मित्रांनो. हा जो जी आर असणार बेसिकली मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्प यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 7 रुपये अनुदान देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो. 26 सप्टेंबर 2024 चा जी आर असणार आहे. या जी आर मध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. तर संपूर्ण जी आर बद्दल ती माहिती ऐकून घ्यायची आणि काय असणार आहे, कसं तुम्हाला काय लाभ भेटणार आहे, सगळ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुम्ही समोर मी जी आर ओपन केलेला आहे शेतकरी मित्रांनो. हा जो जी आर असणार आहे, राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्प यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 7 रुपये अनुदान देण्याबाबतचा हा जी आर मित्रांनो. जी आर दिनांक बघू शकता तुम्ही इथं, 26 सप्टेंबर 2024 च्या जी आर असणार मित्रांनो. लेटेस्ट जी आर आहे तुमच्यासाठी. प्रस्तावना तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं दिलेली त्यांनी. दूध व दूधजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्याने मागणी व पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात मित्रांनो, बरोबर. त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध व भुकटी त्याच्यानंतर बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे कमी होतात. याचा परिणाम देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या दूध भुकटी व बटरच्या विक्रीवर सुद्धा होतो मित्रांनो. याशिवाय आता त्यांनी पुढे लिहिलंय, याशिवाय दुधाच्या अतिपृष्ठ म्हणजे सुपर फ्लॅश काळातही दुधाचे दर कोसळतात. सुपर फ्लॅश काळातील दुधाचे दर कोसळतात, ही वस्तुस्थिती आहे. तथापि असे असूनही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी शासन विषय परिस्थिती बाजारात उचित हस्तक्षेप करत असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीत असते. त्याच्यानंतर लिहिले, दूध व भुकटी बटरचे दर कोसळलेले असलेले दुधाच्या भावात झालेली घसरण तसेच दूध अनुदान योजना बघू शकता. या योजनेचं नाव आहे दूध अनुदान योजना. याचं पुनर्श सुरू करण्याची दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून मागणी विचारता घेऊन दिनांक 28/6/2024 अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करतेवेळी माननीय उपमुख्यमंत्री वित्त यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिनांक 1 जुलै 2024 पासून 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. ओके, 1 जुलै 2024 ला त्यांना तुम्हाला इथं 5 रुपये देण्याची अनुदान देण्याची घोषणा केलेली होती मित्रांनो. ओके, तसेच दिनांक 1/7/2024 रोजी माननीय मुख्यमंत्री दुग्ध व्यवसाय यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रमुख दूध संघ व शेतकरी प्रतिनिधीसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आता इथं दिनांक 2/7/2024 रोजी सभागृहात मंत्री दुग्ध व्यवसाय यांनी दूध अनुदान विषयक निवेदन केले. त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर व बटरचे दर कमी झाल्यामुळे दूध पावडरचा साठा शिल्लक असल्याने यावर उपाययोजना म्हणून राज्यातील जे प्रकल्प दूध भुकटी निर्यात करतील त्यांना निर्यातीस प्रोत्साहन म्हणून 30 रुपये प्रति किलो अनुदान देण्याची घोषणा केली होती. सदर आता इथं लिहिलेले मित्रांनो, घोषणेच्या अनुषंगाने 5/7/2024 रोजी माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. तसेच 12/7/2024 रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील मान्यतेने 12/7/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये दूध व भुकटी रूपांतरास प्रति लिटर 1.5 रुपया इतके अनुदान देण्यास मान्यता देण्यात आलेली होती. पण आता त्याच्यानंतर इथं काय लिहिलं त्यांनी, तथापि संघ स्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दूध भुकटी व बटरचे दर कोसळलेले आहेत, परंतु राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला जास्त भाव मिळावा या हेतूने सहकारी दूध संघ, खाजगी दूध प्रकल्पांनी दूध उत्पादक शेतकरी यांना किमान 28 रुपये प्रति लिटर इतकी दर निश्चित करून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना
यापूर्वी संदर्भ क्रमांक येथील शासन निर्णयात देण्यानुसार दिल्या जाणार 5 रुपये प्रति लिटर दूध अनुदानामध्ये 2 रुपये प्रति लिटर दूध वाढ करून 7 रुपये प्रति लिटर दूध इतके अनुदान 1 ऑक्टोबर 2024 पासून पुढे देण्याची बाब शासनाच्या विचार धरण्यात होती. म्हणजे या जी आर मध्ये काय लिहिलं त्यांनी, आधीची दर होता आपल्याला 5 रुपये प्रति लिटर, पण त्यांनी इथं आता लिहिले 7 रुपये प्रति लिटर मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो आता त्यांनी इथं शासनाने निर्णय काय घेतलेले आपण ते पण इथं बघून घेऊया. आपण शासनाचा निर्णय काय याच्यावर. शासन निर्णय दूध अनुदान योजना मित्रांनो. राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रति लिटर 5 रुपये इतके अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून 2 रुपये वाढ करून गाय दुधाकरिता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रति लिटर 7 रुपये इतके अनुदान देय करण्यात येईल मित्रांनो. आता बघू शकता तुम्हाला 7 रुपये प्रति लिटर इथं पैसे मिळणार आहे मित्रांनो. ओके. गायच्या दुधासाठी मित्रांनो. ओके. सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्प दूध उत्पादक शेतकरी यांना 3.5 फॅट 8.5 SNF या गुणा प्रतिकरिता किमान 28 रुपये प्रति लिटर इतका दर दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून पुढे संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांना वैयक्तिक बँक खात्यात रोख विवरित पद्धतीने ऑनलाईन अदा करणे बंधनकारक राहतील. तदनंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत प्रति लिटर बँक खात्यात थेट डीबीटी स्वरूपात करण्यात येईल मित्रांनो, असे सांगण्यात आलेले आहे. बेसिकली तुम्हाला लक्षात आलं असेल, इथे तुम्हाला 28 लिटर इथून भेटणार आहे. ओके. यांच्याकडून तुम्हाला 7 रुपये यांच्याकडून भेटणार आहे. असं 35 रुपये लिटर आहे असं काही ते असणार मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो फॅट NFF SNF 3.5 आणि 8.5 या गुणा प्रतिपेक्षा प्रति पॉइंट कमी होणाऱ्या फॅट SNF करिता प्रत्येकी 30 पैसे वजावट करता येईल. तसेच प्रति पॉइंट 30 पैसे वाढ करण्यात यावी. सदर योजनेची अंमलबजावणी करता संगणक प्रणालीद्वारे सॉफ्टवेअर अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे थेट वर्ग करण्यास मान्यता देण्यात येत आहे असं सांगण्यात आलेले आहे मित्रांनो इथे. ओके. त्यानंतर इथे मित्रांनो सदर योजनेत दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे. तथापि प्रस्तुत योजनेचा आढावा घेऊन योजनेस पुढील कालावधी करिता मुदतवाढ देण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलेले मित्रांनो. ओके. शासन निर्णय 12/7/2024 रोजीनुसार घोषित करणाऱ्या राज्यात आलेल्या दूध भुकटी निर्यातीस ₹30 प्रति किलो प्रोत्साहन पर अनुदान दूध भुकटी रूपांतरास प्रति लिटर 1.5 रुपये अनुदान 30 सप्टेंबर 2024 पर्यंत देय राहील. त्यानंतर योजना बंद करण्यात येत आहे असं इथे सांगण्यात आलेले मित्रांनो. ओके. तर माहे जुलै 2024 मधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत होणारे गायीचे दूध संकलन सुमारे 160 लक्ष लिटर प्रतिदिन इतके आहे. संदर्भ क्रमांक 2 येथील योजनेच्या अंतर्गत मंजूर निधी विचारता घेऊन प्रस्तुत लिटर 7 रुपये अनुदान प्रमाणे अतिरिक्त सुमारे इथे लिहिलेले 879.20 कोटी इतक्या निधीची मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो. तथापि प्रत्यक्ष होणाऱ्या दूध संकलनातील घट व वाढ यानुसार उपरोक्त रकमेची बदल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर इथे सदर योजनेअंतर्गत कोणताही पात्र दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी संगणक प्रणालीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचा डाटा भरणाऱ्या सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना प्रोत्साहन प्रति लिटर इथे 0.05 पैसे देय या पोटी इथं लिहिलेले 6,84,00,000 इतके कोटी रुपये इतके खर्चीची मान्यता देण्यात आलेली मित्रांनो. ओके. वित्तीय भार वगळता योजनेच्या इतर बाबींमध्ये बदल करण्याचे अधिकार प्रशासकीय विभागास राहणार मित्रांनो राहतील. दूध भुकटी रूपांतर योजना संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये घोषित दूध भुकटी रूपांतरात
1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत प्रति लिटर ₹1.5 अनुदान अनुदान हे प्रतिदिन 60 लक्ष लिटर मर्यादेऐवजी प्रतिदिन 90 लक्ष लिटर मर्यादेपर्यंत रूपांतरित होत असल्याचे दुधास लागू करण्यात येत आहे मित्रांनो. त्या अनुषंगाने दूध भुकटी रूपांतरासाठी 79.20 म्हणजे 79.20 कोटी इतक्या अतिरिक्त निधीस मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. त्यासाठी मित्रांनो इथे लिहिलेले दूध भुकटी रूपांतरणामध्ये योजनेचे संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयातील अटी व शर्ती कायम राहतील असं इथे सांगितलेलं आहे. संदर्भ क्रमांक 2 येथल्या जे अटी शर्ती होत्या मित्रांनो त्या कायम राहणार आहे, ते लक्षात ठेवायचे. दूध अनुदान योजना राबविताना पुढील अटी शर्ती त्यानंतर विविध करण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ, खाजगी दूध त्यानंतर प्रकल्पांनी आयुक्त पशुसंवर्धन आयुक्त दूध व्यवसाय विकास यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक राहतील. त्यानंतर डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्या आधार कार्डशी पुन्हा पशुधनाच्या आधार कार्डाशी इरटॅग संकलन लिंक करणे आवश्यक असेल असे बघून घ्यायचं मित्रांनो. त्यांची पडताळणी संबंधित जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था व दूध जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या समितीमार्फत करावी मित्रांनो. तुम्हाला इथं काय करायचं मित्रांनो, तुम्हाला इथं आधार कार्डची आपल्याला इथं लिंक करायचं आपल्याला पशुधनाच्या आधार कार्डाशी आपल्याला लिंक करून घ्यायचं. इथं लिंकसाठी इथं करून घ्यायचं सांगण्यात आलेलं आहे आपल्याला. सर्वसाधारण अटी व शर्ती काय ते पण इथं वाचून घेऊया आपण मित्रांनो. इथं लिहिलेले उपयुक्त योजनेमध्ये सहभागी झालेल्या सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध खरेदीबाबतचे अभिलेख दररोज अवघ्यात ठेवणे व संबंधित जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक राहील. त्यांनी प्रत आयुक्त दुग्ध विकास यांना सादर करण्यात यावी मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. आयुक्त दुग्ध विकास यांनी शहानिशा व्हेरिफिकेशन करून योजनेच्या अनुदानाची अंतिम अदयागी करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर इथं उपयुक्त योजनेत नियमितपणे तपासून करण्यासाठी आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास आवश्यकतेनुसार कारवाई करतील असं सांगण्यात आलेलं आहे. या योजनेमध्ये कोणत्याही सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत अनियमितता आढळून आल्यास संबंधित संघांवर कायदेशीर कारवाई करून अनुदानाची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येईल. तसेच सदर संघ प्रकल्प अनुदानास अपात्र ठरवले जातील असं सांगण्यात आलेले मित्रांनो. सदर अनुदान इथं दिलेले मित्र सदर अनुदान परराज्यातून संकलित होणाऱ्या दुधास लागू राहणार नाही. परराज्यातून जे दूध असेल त्यांना लागू राहणार नाही, फक्त महाराष्ट्रासाठी असणार मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रस्तुत दूध अनुदान योजना केवळ राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना लागू राहील. फक्त आपल्या राज्यासाठी असणार मित्रांनो, तर लिहिलेले त्यांनी महाराष्ट्र राज्यासाठी असणार मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे पण आपण. ओके. योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडील दुधाळ जनावरांची नोंदणी इरटॅग महाराष्ट्र राज्य NAPH भारत पशुधन पोर्टलवर असणारे बंधनकारक राहील. शेतकऱ्यांचे आधार लिंक बँक खात्याशी पशुधनाची INAPH भारत पशुधन पोर्टल नोंदणी करण्यात यावी सांगण्यात आलेली आहे मित्रांनो. नोंदणी करून घ्यायची आपल्याला त्या पोर्टलवर जाऊन. त्यानंतर मित्रांनो इथं उपरोक्त अटी व शर्तीची काटेकोरपणाने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांची राहील मित्रांनो, सांगण्यात आलेले आहे. दूध अनुदानाकरिता रुपये 179.20 कोटी, दूध भुकटी रूपांतराकरिता 79.20 कोटी असे एकूण 958.40 कोटी इतका निधी दूध अनुदान योजना व दूध भुकटी निर्यात अनुदानावरील खर्च मागणी क्रमांक D इथं लिहिलेले दुग्ध व्यवसाय प्रकल्प दूध व दूध भुकटीकरिता अनुदान अतिरिक्त दुधाचे रूपांतर निर्यात करता अनुदान 33 अर्थसहाय्य या लेखाशीर्षाखाली उपलब्ध निधीतून भागण्यात यावा. तसेच संगणक प्रणालीद्वारे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे डाटा भरण्यास सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना
प्रोत्साहन प्रति लिटर आपल्याला अनुदानासाठी ते 6.84 कोटी इतका खर्च मागणी क्रमांक आलेला आहे मित्रांनो. आपल्याला आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास 13 कार्यालयांशी असून खर्च लेखा शीर्षणा अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीतून भागवण्यात यावा असा एकूण 965.54 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ दिनांक 28/8/2024 नुसार माननीय मंत्रिमंडळ 23/9/2024 मध्ये आणून दिलेल्या मान्यतेच्या अनुसार निर्गमित आहे मित्रांनो, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. आता इथं हा जो जी आर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो. मी याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ठेवायची. तुम्हाला इथं जे जे सांगितले तिथे आपल्याला लिंक करून ठेवायचं, आपल्याला अकाउंट वगैरे डाटाबेस वगैरे जे आपल्याला करून ठेवायचं आपलं लेटेस्ट जी आर आणला तुमच्यासाठी 26 सप्टेंबर 2024 या व्यतिरिक्त आपल्याला डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि माहिती आवडली असेल लाईक करायचं, एक लाईक मला मोटिवेशन देतं मित्रांनो. हे व्हिडिओ मी तुमच्यासाठी याच्यासाठी घेऊन येतो मित्रांनो. सगळ्या शेतकऱ्यांना काय काय इथे योजना वगैरे चालू झालेली मित्रांनो सगळी माहिती आपण या व्हिडिओ मार्फत देत असतो मित्रांनो. आपल्या चॅनलचं एकच खासियत आहे मित्रांनो की आपण सगळ्या प्रकारचे जी आर टाकतो मित्रांनो. ओके, तो जी आर कोणताही असो. ओके, तर याच्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. ज्या शेतकरी बांधवांना शेअर करायचा व्हिडिओ जे दूध सगळे शेतकरी म्हशी गाई म्हशी तर पाळतात सगळ्या शेतकऱ्यांना इथं शेअर करा हा व्हिडिओ. मित्रपरिवारामध्ये जे पण असते नातेवाईकांमध्ये त्यांना शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि माझ्याशी काही बोलायचं असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन द्यायचं. तिथं पण डेली अपडेट देत असतो मी टेलिग्राम चॅनलला व्हॉट्सअप ग्रुपला. तिथे जॉईन करून ठेवा मित्रांनो डेली अपडेटसाठी. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. अशाच आपण डेली आपण अपडेट आणत असतो आपल्यासाठी नवीन नवीन जी आर आपण बघत असतो मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया.